श्री स्वामी समर्थ. रोजच्या जीवनातील अडचणींवर प्रभावी तोडगे आणि उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एका वेगळ्या शैलीत. नंबर 1, मुलं ऐकत नसतील तर त्यांच्या कपाळावर स्वामींचा जप हात फिरवत करा, याने तुमची मुलं आज्ञाकारक होतात. नंबर 2, पैसा टिकत नसेल तर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर सुपारी व हळद ठेवून स्वामींचा जप करा, याने खर्चांवर नियंत्रण येते. नंबर 3, मनात सतत काळजी असेल तर स्वामी माझ्या चिंता तुमच्या पायाशी असा भाव ठेवा, याने तुम्हाला मानसिक शांती खूप मोठ्या प्रमाणात मिळते. नंबर 4, रात्री झोप लागत नसेल तर झोपताना 21 वेळा जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा, याने शांत झोप आणि गाढ लागते. नंबर 5, मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नसेल तर त्यांना स्वामी समर्थांची छोटी मूर्ती ठेवून जप शिकवा, याने मुलांची एकाग्रता वाढते. नंबर 6, घरात भांडणं वाढली असतील तर स्वामी समर्थांच्या चरणापाशी एक हळद गाठ बांधा, याने वातावरण तुमच्या घरातील निवडतं. नंबर 7, सतत अपयश येत असेल तर रोज सकाळी 11 वेळा श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असं म्हणा, याने कार्यसिद्धी मिळते. नंबर 8, भूक लागत नसेल तर पचन बिघडलेलं असेल तर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर लिंबू ठेवा, याने तोंडाची चव सुधारते. नंबर 9, मोबाईल वाळवंट बनला असेल तर फक्त 10 मिनिट स्वामींच्या समोर शांत बसा, मन तुमचं पुन्हा भरून येते. नंबर 10, नवरा बायकोंमध्ये दुरावा वाढला असेल तर स्वामी समर्थांच्या चरणावर दोघांनी मिळून एकत्र फूल वाहा, याने दोघांमधील प्रेम परत जुळतं. नंबर 11, जवळचे लोक तुम्हाला धोका देत असतील तर स्वामी समर्थांच्या नावाने गुपचूप एक दिवा लावा, याने सत्य स्वतः समोर येतं. नंबर 12, कामात अडथळे येत असतील तर दररोज दरवाजातून बाहेर पडताना जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा, याने तुमचा मार्ग मोकळा होतो. नंबर 13, चुकीच्या लोकांच्या नादी लागत असाल तर स्वामींच्या फोटोला पाहून योग्य लोक माझ्या वाट्याला येऊ दे असा संकल्प करा. या उपायाने वाईट संगत ही तुमची टळते आणि चांगली संगत सुरू होते. नंबर 14, घरात कुणी तुमच्या आजारी असेल तर त्यांच्या शेजारी स्वामींच्या छोट्या पादुका ठेवा, त्यांची प्रकृती नक्कीच सुधारेल. नंबर 15, तुमच्या डोक्यावर कर्ज वाढत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर 1 रुपया रोज ठेवा, ह्या उपायाने खर्च टळतो आणि बचत होते, कर्ज कमी होते. नंबर 16, नकारात्मक विचार सतत सतावत असतील तर स्वामी समर्थ नाव मनातल्या मनात म्हणा, याने तुमचे विचार नक्कीच बदलतात. नंबर 17, संध्याकाळी घर थकलेलं वाटत असेल तर दररोज एक स्वच्छ फूल स्वामींना वाहा, ताजं फूल, याने घरात प्राणवायू भरतो. नंबर 18, व्यवसायात चालत नसेल तर दुकानात स्वामींचा फोटो लावा आणि मोदक ठेवा, याने ग्राहक वाढतात. नंबर 19, कुटुंबात तणाव असेल तर एकत्र बसून स्वामींचं नामस्मरण करा, सगळ्यांनी एकत्र बसून, याने बंध अधिक घट्ट होतात. नंबर 20, स्वतःवर विश्वास कमी वाटत असेल तर रोज फक्त हे म्हणा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ह्या उपायाने तुमचं आयुष्य बदलू शकतं. नंबर 21, कामात सातत्य वाटत नाही आहे का, मग स्वामींच्या पादुकांसमोर हात ठेवून सिद्धी दे अशी प्रार्थना करा, याने आत्मविश्वास वाढतो. नंबर 22, घरात सतत अस्ताव्यस्त असेल तर स्वामींच्या नावाने एक कोपरा नेहमी स्वच्छ ठेवायचा, याने घरात लक्ष्मी नांदते. नंबर 23, सतत डोकं दुखतंय, स्वामींचा फोटो कपाळाशी धरून 11 वेळा नामजप करा, याने आराम मिळतो. नंबर 24, कुणी ऐकत नाही आहे का, मग स्वामी समर्थांचा फोटो गळ्यात घालून ठेवा, लोक तुमच्याकडे आदराने पाहायला लागतील. नंबर 25, चिडचिड वाढते, स्वामींच्या मंत्र जपानंतर फक्त 2 मिनिट डोळे बंद करून शांत बसायचं, याने तुमचं मन शांत राहतं आणि चिडचिड कमी होते. नंबर 26, कधीही पावसात सापडता का तुम्ही, मग स्वामी समर्थ माझं रक्षण करा असं घरातून निघताना रोज म्हणायचं, याने संकट टळतात. नंबर 27, मोबाईलवरील वेळ तुमचा वाया जातोय का, मग स्वामींच्या नावाने दररोज 5 मिनिटे मोबाईल नो स्क्रीन ठेवा, याने तुमचं
लक्ष केंद्रित होतं. नंबर 28, स्वप्नातून भयंकर दृश्य तुम्हाला दिसत आहेत का? मग झोपताना उशीखाली जय जय स्वामी समर्थ हा मंत्र लिहून ठेवा, तुमचं स्वप्न सुधारतात. नंबर 29, अन्न वाया जात आहे का? मग प्रत्येक जेवणापूर्वी स्वामी समर्थ प्रसाद असं म्हणा, समाधानाने जेवण होतं या उपायाने. नंबर 30, मुलं भांडतात का तुमचे? मग स्वामींच्या चरणावर फूल वाहून त्यांना एकत्र खेळवावं, ह्या उपायाने मुलांमधील प्रेम वाढतं. नंबर 31, खरेदी करताना अति खर्च होत असेल तुमचा, तर स्वामींचं लहान चित्र तुमच्या पाकिटात ठेवा, याने तुमचा खर्च विचारपूर्वक होतो. नंबर 32, वाचन होत नाही आहे का? स्वामींच्या फोटोसमोर पुस्तक ठेवा, या उपायाने तुमची स्मरणशक्ती वाढते आणि वाचनसुद्धा व्यवस्थित होते. नंबर 33, झोपताना डोळे मिटले तरी चिंता येते का? मग स्वामी समर्थ माझं मन शांत करा असं म्हणावं, झोप लगेच लागते. नंबर 34, घरात दार सतत आपटतात का? मग स्वामींच्या नावाने एका कडुलिंबाच्या पानाने झाडावं, याने तुमचं घर शुद्ध राहते आणि दार आपटत नाही. नंबर 35, पाळीव प्राणी आजारी असतील तुमच्या घरातील, तर स्वामींच्या चरणी त्यांचं नाव घेऊन एक दिवा लावा, त्यांच्या आरोग्यात सुधारणा येते. नंबर 36, नवीन काम सुरू करताना भीती वाटते का? मग स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे राहा असं ठाम म्हणा, यश जवळ येतं. नंबर 37, घरात वीज जात राहते का? मग स्वामी समर्थांच्या नावाने एक वेळ तेलाचा दिवा नक्कीच लावा, याने स्थिरता विजेत येते. नंबर 38, नात्यात संवाद तुटलाय का तुमचा? मग स्वामींच्या चरणाशी दोघांनी मिळून एकाच वेळी फूल वाहा, याने मन पुन्हा जुळतात. नंबर 39, एखादं काम पूर्ण होत नाहीये का? मग स्वामींच्या नावाने 21 वेळा कार्यसिद्धी असं म्हणा, याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. नंबर 40, सतत आत्मविश्वास तुम्ही गमावताय का? मग स्वामींच्या पायाशी बसून मी समर्थ आहे असं म्हणा, नवं चैतन्य मिळतं. नंबर 41, कामात सातत्य वाटत नाही आहे का तुम्हाला? मग स्वामींना दर गुरुवारी लिंबू वाहा, ह्या उपायाने यश तुमचं नक्कीच वाढतं. नंबर 42, घरात तुमच्या वाद वाढले असतील तर स्वामींच्या नावाने एक सुपारी हळदीने बांधा, या उपायाने तुमच्या घरात शांतता येते आणि वाद शमतो. नंबर 43, मुलं ऐकत नसतील तर त्यांच्या कपाळावर स्वामींचा जप करत हात फिरवा, तुमचे मुलं नम्र होऊन ऐकायला लागतील. नंबर 44, मोबाईलचा अतिवापर थांबत नाही का? मग स्वामींचा मंत्र 5 मिनिट फक्त ऐकवा, ह्याने समोरच्याचं मन शुद्ध होते. नंबर 45, झोपेत डरावणं स्वप्न येतात का? भीती तुम्हाला वाटते का? मग उशीखाली स्वामी समर्थ हे नाव लिहून ठेवा, झोप तुम्हाला सुरळीत येते. नंबर 46, घरात अपशकुन तुम्हाला जाणवतात का? मग स्वामींच्या नावाने घरात शंख वाजवा, याने नकारात्मकता दूर होऊन अपशकुन कमी होतात. नंबर 47, पैसा हातात टिकत नाही आहे का तुमच्या? मग स्वामी समर्थांच्या फोटोसमोर 1 रुपया रोज ठेवा, या उपायाने तुमची लक्ष्मी स्थिर राहते आणि पैसा टिकायला लागतो. नंबर 48, पाचन तुम्हाला त्रास होतोय का पाचनाचा? मग स्वामींच्या चरणाशी एक लिंबू ठेवा, या उपायाने पोट हलकं राहतं. नंबर 49, नवरा बायकोत भांडणं आहेत का? मग स्वामींच्या चरणावर एकच फूल दोघांनी मिळून अर्पण करा, याने तुमच्या नात्यात गोडवा येतो. नंबर 50, घरात दुर्बळ ऊर्जा तुम्हाला जाणवत आहे का? मग स्वामींच्या नावे तुपाचा दिवा रोज लावा, याने तेज निर्माण होतं. हे उपाय दिसायला अगदी साधे, सोपे आणि सरळ आहेत, पण सातत्याने श्रद्धा ठेवून आणि नियमितपणे जर केले तर स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.